नमस्कार. आज मी बनवते आहे रेस्टॉरंट स्टाईल गोबी मंचुरियन. माझ्या लेकीला हे गोबी मंचुरियन खूप आवडतं. ती मला बऱ्याच वेळा हे करायला लावते. तर आपण त्याच्यासाठी पाणी गरम केलं. चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यात आपण हा असा फ्लॉवर टाकला. फ्लॉवरचे तुरेच फक्त आपण घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर झाकण ठेवून तो शिजवला आणि हा आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे, अर्धा कच्चा शिजवायचा आहे. नंतर आपण तो ब्लांच करून घेतला आहे आणि आता आपण त्याचा चाळणीवर ठेवून व्यवस्थित त्याचं पाणी काढून घेतलं. नंतर 1 कप मैदा, 1 कप कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा मिरची पावडर आणि थोडं मीठ चवीनुसार घातलं आणि आता हे 2 वाटी बॅटर झाले ना, त्याला आपल्याला 1 वाटी पाणी लागणार आहे. हे पाणी हळूहळू टाकून बघा एवढं पातळसर ते झालं पाहिजे. नंतर आपण हा शिजवलेला जो फ्लॉवर आहे, हा त्याच्यात घालायचा आहे व्यवस्थित. व्यवस्थित मिक्स करा तो. प्रत्येक फ्लॉवरच्या तुकड्याला हे लागला पाहिजे तो मसाला आणि पुन्हा आपल्याला थोडंसं ड्राय व्हायला म्हणून वरून पण कॉर्नफ्लॉवर लावायचं आणि हे बघा एकदम गॅस मोठा करून हाय फ्लेमवरही आपल्याला तळायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. हे असे उलटे पालटे करून सोनेरी रंगावर आपण तळून घ्यायचे. आपणा सर्वांस नम्र विनंती आहे की आपण रश्मीचित किचन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. हे बघा अशा प्रकारे आपले हे मस्त सोनेरी रंगावर तळून झाले. आता आपण त्याच तेलात बारीक चिरलेलं आलं आणि बारीक चिरलेलं लसूण घातलं आणि उभ्या चिरलेल्या 2 मिरच्या टाकल्या आणि आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि ही जी रेसिपी आहे आपल्याला हाय फ्लेमवरच करायची आहे, गॅस मंद करायचा नाही. ही कांद्याची पात आहे. कांद्याच्या पातीचा जो खालचा भाग असतो ना, तो भाग कापून मी व्यवस्थित आता आपण हा परतून घेऊया. छान परतला. छान परतल्यावर आपल्याला आता ह्याच्यात हे बघा व्यवस्थित दिसतंय ना परतलेला आपल्याला कांदा. आपला नॉर्मल एक मोठा कांदा मी चिरून घेतला आहे. तो बारीक चिरला आणि तो पण हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवरच करायचं आहे. गॅस आपल्याला अजिबात कमी करायचा नाही. हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे परतून झालं की आपल्याला एखादी भोपळी मिरची ही ऑप्शनल आहे. तर एक भोपळी मिरची मी चौकोनी तुकड्यात कापून घेतली आणि ती पण परतली. ही पण व्यवस्थित ही पण आपल्याला क्रंची ठेवायची आहे, जास्त शिजवायची नाही आहे. अशा प्रकारे आपण ही परतून घेतली. हे बघा असं आणि आता मध्ये थोडीशी जागा करायची आणि आपण आता हे बघा आपण 1 चमचा सोया सॉस, डार्क सोया सॉस, 1 चमचा आपण टॉमॅटो सॉस आणि 1 चमचा आपल्याला जो चिली सॉस असतो ना, तो असं 3 मी एकत्र करून ह्याच्यात घातलं आहे. हे व्यवस्थित आपल्याला परतायचं आहे. हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवर करायचं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते. आणि हे मिरची पावडर टाकायची आहे. मिरची पावडर आणि आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं. चांगलं परतून घ्या आणि आपल्याला आता ह्याच्यानंतर हे बघा असं व्यवस्थित परतलं. आपल्याला भोपळी मिरची अजिबात नरम नाही करायची आहे. आपण आहे काळी मिरची पावडर, ही कुटलेली काळी मिरची पावडर टाकली आहे मी. ती दाताखाली थोडी आली की आपल्याला छान वाटतं. असं व्यवस्थित परतून घेतलं. आता आपल्याला ह्याच्यात हे असतं ना आपलं कॉर्नफ्लोअर आणि पाणी, हे दोनच समसमान प्रमाण. म्हणजे आपल्याला पाववाटी कॉर्नफ्लॉवर असेल तर पाववाटी पाणी घेऊन आपला थिकनेस किती पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे. मला हे माझं अर्धा किलो होतं तर मी एक वाटी कॉर्नफ्लोअर घेतला आणि 1 वाटी पाणी मिक्स करून ह्याच्यात टाकला आहे. हा बघा आपला सॉस तयार झाला ना व्यवस्थित. अशा प्रकारे आपला हा सॉस तयार झाला आहे. आता आपण जे तळलेले हे जे कोबी आहे फ्लॉवरचे तुकडे ते आपण व्यवस्थित ह्याच्यात मिक्स करूया. बघा छान दिसत आहेत ना. हे आपण असेचही खाऊ शकतो. म्हणजे आपण याला फ्लॉवरची भजी पण म्हणू शकतो ना. तर हे असं आपण व्यवस्थित परतून घेतले. हे बघा त्याच्यावर थोडी कांद्याची पात आपण टाकूया. अशा प्रकारे आपली ही गोबी मंचुरियन सेम आपलं जे रेस्टॉरंट स्टाईल असतं तसं बनतं. मस्त का, स्वस्त रहा. धन्यवाद.